मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि ह्या लेवल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकतात एक्झॅक्टली किती सुंदर वर्क केलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, आपल्या लेवलपासूनच बाउन्स बॅक इथे पाहायला मिळाला होता. एक्सपायरीच्या दिवशी एवढी रेड कॅन्डल बनली, पण एक्झॅक्टली लेवलपासून बाउन्स बॅक पाहायला मिळाला आणि आजच्या दिवशी तुम्ही पाहू शकतात तर वारंवार आपल्या लेवलला मार्केट हे सपोर्ट घेत होतं आणि ऑलमोस्ट मार्केट आजच्या दिवशी पूर्णपणे साईडवेज होता. येणाऱ्या वीकमध्ये आपण निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो आणि कोणकोणत्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवायला हवं हे पाहून घेऊयात. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. आता मित्रांनो, इथे 1 डेचे टाईम फ्रेम लावलेली आहे आणि कधी तुम्ही मागचा ॲनालिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिच्यामध्ये मी एक लेवल सांगितली होती तुम्हाला 24,500च्या वरती तोपर्यंत मार्केट 1 डेची कॅन्डल क्लोज देत नाही तोपर्यंत आपण इथून शॉर्ट टर्मसाठी याला बॉटम म्हणू शकत नाही. आणि आपल्याला आता मागच्या दिवसाला दिसते की त्याच्यावरती क्लोजिंग झालेली आहे आणि आजचा दिवस मार्केट फुल त्या लेवलच्या वरतीच ट्रेड करत आहे. म्हणजे कुठून आपण आता इथून म्हणू शकतो की इथून मार्केट हे टर्न आउट झालेलं आहे. शॉर्ट टर्मसाठी एक इथे आपल्याला बॉटम पाहायला मिळतो आहे. आता पुढचं टार्गेट काय असेल 1 डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला इथपर्यंत इझिली एक टार्गेट पाहायला मिळू शकतं की ते असेल 25,200च्या आसपास. कारण आता वरच्या साईडला जाईल तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला हे 25,200चं टार्गेट इथे पाहायला मिळेल. बिकॉज मित्रांनो, इथे मार्केटने रजिस्ट्रेशन घेतलेलं होतं, इथे घेतलेलं होतं आणि जेव्हा आपण याच्यावरती परत कॅन्डल क्लोज होईल लाईफ टाईम हायपर्यंत आपण जाऊ शकतो. हे 1 डेच्या टाईम फ्रेमवर आहे. हे तर झालं आपलं ब्रॉड ॲनालिस की येणाऱ्या वीकेंडमध्ये तो कशा प्रकारे परफॉर्मन्स करू शकतो. खाली कधी आला तो कुठपर्यंत येऊ शकतो 1 डेमध्ये, तर हा एक सपोर्ट पाहायला मिळतोय मित्रांनो, तो की आहे 23,800 आणि त्यानंतर हा डायरेक्ट आपल्याला इथे एक हा बॉटम पाहायला मिळतोय. म्हणजे खाली आलं तर आपल्याकडे पहिले 23,800ची एक लेवल आहे आणि त्यानंतर 23,300 ते 400ची एक लेवल आहे. वर गेलं तर 25,200 आणि त्यानंतर डायरेक्ट लाईफ टाईम हाय ह्या लेवल आपल्याकडे आहे 1 डेच्या टाईम फ्रेमवर. नेक अँड ब्रेक लेवल आहे जोपर्यंत 24,500च्या वर आहे तोपर्यंत आपण इथे बुलिश राहायचं आहे मित्रांनो. आता आपण 15 मिनिटांवर लेवल आयडेंटिफाय करून घेऊ मित्रांनो. 15 मिनिटासाठी मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला सपोर्ट आयडेंटिफाय करायचा आहे की जो मला इथे एक सपोर्ट पाहायला मिळतोय की तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो. तर तो आपण इथे ड्रॉ केला. त्यानंतर मला दुसरा सपोर्ट या ठिकाणी हा पाहायला मिळतोय मित्रांनो आणि त्यानंतर हा एक सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो, ज्या टाईम फ्रेमवर आपण सपोर्ट आयडेंटिफाय करतो ना त्याच टाईम फ्रेमची कॅन्डल इथे क्लोज होण्याचा आपल्याला वेट करायचा आहे. आता वरच्या साईडला सर्वात पहिले हे एक रजिस्टर आपल्याला पाहायला मिळतं आहे की याच्या वर जात नाही तो पण नवीन आपल्याला बुलिश ट्रेड कोणत्याही प्रकारचा इथे घ्यायचा नाही आहे. आता पुढचे रजिस्टर काढण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल. त्याच्यासाठी आपण इथे मिनिमाइज करू आणि आपल्याला पुढचं रजिस्टर या ठिकाणी हे दिसतंय की इथपर्यंत मार्केट येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला हा एक रजिस्टर पॉईंट दिसतोय मित्रांनो. आता हे आपल्यासाठी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर सपोर्ट आणि रजिस्टर झालेले. यांना तुम्ही काय करायचं मित्रांनो, यांना तुम्ही तुमच्या चार्टवर प्लेस करायचं आणि पाहायचं मार्केट कशा प्रकारे परफॉर्मन्स करतं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी इथे समजणार नाही. आणि डेलीच्या लेवलसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.